श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आजपासून सुरू करीत आहोत. आज ऐकूया या ग्रंथासाठी विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना. विश्व हे मोहरे लावावे. प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेला ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था हा ग्रंथ वाचून मनापासून आनंद वाटला. श्री गुरुकृपेचं फळ कसं असतं याचं सुस्पष्ट दर्शन यातून घडत आहे. हे विचार स्वामी प्रज्ञानंद यांच्या प्रज्ञेतून सहजतेनं स्फुरलेले आहेत. पूजनीय प्रज्ञानंद स्वामींनी आपल्या प्रज्ञास्वरूपी धनुष्याला गुरुकृपेची प्रत्यंचा जोडून केलेलं दिव्य स्फुरणाचं हे एक शब्दांकन आहे, अशी माझी धारणा आहे. या ग्रंथात एकूण 5 विषय असून हे सर्व सद्गुरू महिमा, सद्गुरू तत्व विदित करणारे आहेत. हे जरी असलं तरी यातून पूजनीय प्रज्ञानंद स्वामींच्या आत्मस्थितीचं एक वर्णन आहे. हे सर्व ज्ञान आणि भक्तिप्रेमाच्या भावभावनांच्या भक्त कुंचल्यानं अंतःकरणरूपी प्रीतीच्या कागदावर लिहिलेले हे शब्दरूपी मोती आहेत. यातून आपण आत्मबोधाचा वेध करावयाचा आहे. या ग्रंथात 5 विषय मोठ्या समर्पकतेतून संतांच्या अभंगवाणीतून प्रकट केले आहेत. यातली 4 प्रवचनं श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रकट झालेली आहेत आणि 5वं प्रवचन स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीच्या दिवशीचं म्हणजे स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान या विषयाचं आहे. गुरुपाशी देव आहे या पहिल्या प्रवचनातून श्री गुरुविषयीचा भाव कसा असावा हे सांगितलंय. या नावातूनच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हेच देव आणि देव गुरु हे परब्रह्म स्वरूपी असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रवचनातून महर्षी व्यासांच्या कार्याचा आढावा घेत त्यातून व्यासांचं विश्वप्रेम अखिल मानव जातीचं कल्याण हे ध्येय होतं याचं स्पष्टीकरण केलं आहे. तसंच गुरु जे करतात ते म्हणजे माऊली ज्ञानदेव म्हणतात, ये हृदयींचे ते हृदयी घातले. याप्रमाणे सत्शिष्याला श्री गुरु हे शक्ती प्रदान करतात. यातून स्वामी प्रज्ञानंदांनी श्री गुरु भावाचं महत्त्व सांगितलं आहे. त्यातून संप्रदायाचं महत्त्व सांगताना सद्गुरूंचा गौरव केला आहे. भगवान दत्तात्रय, श्री गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास, श्रीमद भागवतातील 11व्या स्कंधातील जनक राजा आणि नवयोगेंद्र यांचा संवाद, संत तुकाराम महाराज इत्यादींचा विचार सांगत साधक जीवनातील नामस्मरणाचं महत्त्व विदित केलं आहे. शेवटी समर्थ रामदास आणि कल्याणस्वामी यांच्या गुरुभावाचं ऐक्य सांगितलंय. सापडला मार्ग स्वानंदाचा या 2ऱ्या प्रवचनातून साधकांनी आपल्या संप्रदायाचे अनुयायी आहोत त्यावेळी कसं वागावं, संप्रदायाचं तत्त्वज्ञान, आचार विचारांची बैठक समजून घेतली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन केलं आहे. यासाठी स्वामी अमलानंद, संजीवनी गाथेतील अभंग, शुकाचार्यांची गोष्ट, समर्थ रामदास, लोकमान्य टिळक आदींच्या जीवनमूल्यांचा आढावा घेतला आहे. तसंच स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगाद्वारे साधकांनी निर्भय, निश्चिंत, निवांत राहावं, निरार्थ व्हावं या 4 सूत्रातून साधकांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केलंय. यातून चित्तशुद्धीचं महत्त्व सांगितलंय. यासाठी साधकांनी विशाल व्हावं, विराट व्हावं, चैतन्यरूप व्हावं, आनंदमय व्हावं, प्रेममय व्हावं हे भक्ती स्वरूप सांगितलं आहे. शेवटी चिमड संप्रदायाचं दर्शन घडवीत
सत्संग कसा उपकारक ठरतो हेही सांगितलंय. सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती. या तिसऱ्या प्रवचनातून गुरुभक्ती हे साधन कसं श्रेष्ठ आहे हे सांगितलंय. पूजनीय प्रज्ञानंद स्वामी ज्ञानदेवांच्या शब्दातून एक सूत्र व्यक्त करतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. जो गुरुपदावर आरूढ झालेला असतो त्यानं गुरुपदाची शोभा वाढवायची असते. यातून अनुग्रह गुरुतत्व वलयाचं महत्त्व सांगितलंय. त्याप्रमाणे साधक उपासकानं कसं असावं हे सांगून गुरु सान्निध्यात काय साधावं हे त्यांनी सांगितलं आहे. तसंच साधकानं निर्भय राहावं, अंतःकरण शुद्ध कसं राहील हे पाहावं, भक्तिभाव कसा वाढेल हे पाहावं. यासाठी पूज्य गुंडा महाराजांच्या चरित्राचा आढावा घेत महादेवनाथ आणि रामचंद्र महाराज नागपूरकर यांची कथा सांगितली. गुरु कसं शक्ती संक्रमण करतात हेही सांगितलंय. यातून प्राप्त होणाऱ्या ब्रह्मानंदाचं वर्णन केलं आहे. याचा शेवट गुलाबराव महाराजांच्या अभंगानं केला आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या चौथ्या प्रवचनातून संत एकनाथ महाराजांचा जो अभंग आहे त्या आधारे श्री गुरूंचं यथार्थ स्वरूप प्रकट केलं आहे. गुरु हे ओंकार स्वरूप असून ते स्वयंप्रकाशी असतात. वेदही त्यांचं वर्णन करू शकत नाहीत, पण त्यांच्या कृपादृष्टीनं साधकांचा, शिष्यांचा भाव शुद्ध होतो. ज्ञानबीज पेरलं जातं, अद्वैत ज्ञानाची अनुभूती होते. त्यातील गुरु माऊलीचं वर्णन करून गुरु हेच साक्षात परब्रह्मरूपी असतात असा एक आढावा घेत त्यांचं कार्य, अनुभूती सांगितली आहे. तसंच सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथाचा मागोवा घेत सद्गुरू शिष्याला शांती प्रदान करतात. इथं अनुग्रहाचा अर्थ सांगितलाय. या प्रवचनाचा समारोप समर्थ रामदासांच्या विचारांनी केलाय. म्हणजेच सद्गुरू पाहण्याची दृष्टी असावी लागते हे सांगितलंय. यासाठी बिडकर महाराजांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतलाय. स्वामी स्वरूपानंद जीवन, कार्य आणि तत्वज्ञान या 5व्या प्रवचनातून स्वामी स्वरूपानंदांच्या कार्याचा आणि जीवनाचा परिचय करून दिला आहे. यातून संप्रदायाचा मागोवा घेतलाय. त्यात आपले गुरु स्वामी अमलानंद यांच्यापासून जी प्रेरणा आणि त्यांच्या अनुग्रहानं पूजनीय प्रज्ञानंदांच्या जीवन कृतार्थतेची भावना प्रकट होत आहे. यासाठी संत एकनाथ महाराजांच्या अभंगाचा प्रारंभी विचार करून स्वामी स्वरूपानंदांचं जीवनचरित्र सांगितलं आहे. तसंच संतांच्या जीवनाची 5 वैशिष्ट्य सांगितली असून संतांना कसं ओळखावं हे सांगितलं आहे. श्री गुरूंच्या संकल्पशक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. यातून स्वामी स्वरूपानंदांच्या वरप्रार्थना यातील 8 ओव्यांचा विचार मांडला आहे आणि नवरत्नहार या पदांचा भावार्थ सांगितला आहे. हा ग्रंथ सर्व साधक, उपासक, सिद्धांना मार्गदर्शक आणि उपयुक्त आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथात 2ऱ्या अध्यायात श्री गुरूंच्या आख्यानातून गुरु आणि गुरूंचं कार्य आणि गुरूंचा गौरव सांगितला आहे. हा अनुबंध यात जुळणारा आहे. तिथं प्रक्रिया असून या ग्रंथात याची फलश्रुती सांगितली आहे. यातून स्वामी प्रज्ञानंदांची आंतरिक तळमळ, आत्मोन्नती, त्यांची उन्मनी आणि विश्वकल्याणाची तळमळ हे भगवत भाव दिसून येतात. यातून साधकांना आत्मोन्मुख केलं आहे. यातून प्रधान 5-6 सूत्र व्यक्त होतात ती अशी: साधकांचं मनोबळ उंचावतं, साधकांनी अभ्यास कसा करावा याला प्रेरणा मिळणार आहे, साधकांना यातून सद्भाव, भक्ती, देवाची दृष्टी लाभेल, साधकांच्या बुद्धीचा विकास घडू शकतो, धर्माविषयी प्रेम निर्माण व्हावं, साधकांना सत्संगाचं महत्त्व आणि भगवंत आणि गुरुविषयी प्रेमभाव निर्माण होण्याचे प्रयत्न आहेत.
श्री गुरु हे शिष्याचा मानसिक देह निर्माण करतात. एकंदरीत या विचारधनातून समर्थ उपासक साधक निर्माण होण्याचं सामर्थ्य आहे. तसंच स्वामी अमलानंदांच्या तपोसामर्थ्याचा प्रभाव प्रज्ञानंद स्वामींच्या कार्यातून प्रकट होत आहे. माऊली ज्ञानदेवांच्या शब्दात एवढंच म्हणता येईल की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. हे कार्य स्वामी प्रज्ञानंद करीत आहेत. सर्व साधक उपासकांना भक्तांना या विचारधनातून प्रेरणा स्फूर्ती प्राप्त होवो. प्रज्ञानंद स्वामींकडून असंच उत्तरोत्तर नवनाविन्यतेचे उन्मेष विश्वात प्रकट होवोत. भक्तिभाव प्रेमाचा फुलोरा सदैव सुगंध देत राहो, ही प्रार्थना सद्गुरू चरणी करतो. शुभम भवतु. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित या ग्रंथासाठी विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना आपण ऐकली. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.